श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या या अतिशय पवित्र आणि मनाला समाधान देणाऱ्या भागात आपण श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीविशेष सेवा विधीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थांची पुण्यतिथी म्हणजे फक्त एक दिवसाचा उत्सव नाही, तर श्रद्धा, नामस्मरण, सेवा आणि आत्मशांतीचा दिव्य अनुभव आहे. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी, श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे, नैवेद्य किती आणि कसा द्यावा, घरामध्ये कोणते नियम पाळावेत, कोणत्या चुका टाळाव्यात आणि श्री स्वामी समर्थांची कृपा कशी अनुभवावी, ही संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामी समर्थ पुण्यतिथीचे महत्त्व. स्वामी पुण्यतिथी हा अत्यंत शक्तिशाली दिवस मानला जातो. या दिवशी स्वामी समर्थांचे नामस्मरण, जप, सेवा आणि दान केल्याने मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. आपल्या घरातील संकटे कमी होतात आणि मनाला शांती मिळते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की या दिवशी अडकलेली कामे सुद्धा मार्गी लागतात. घरातील कलह, वादविवाद कमी होतो, मानसिक त्रास कमी होतो, आर्थिक अडचणींमध्ये सुद्धा मार्ग मिळायला सुरुवात होते. पण यासाठी सेवा श्रद्धेने करणे अत्यंत सर्वात महत्त्वाचे आहे. पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी तयारी. पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी घर स्वच्छ करावे, देवघर स्वच्छ धुवावे, स्वामी समर्थांचा फोटो स्वच्छ करावा, पिवळे किंवा केशरी वस्त्र अर्पण करावे, फुलांची तयारी करावी, उदबत्ती, अगरबत्ती, धूप, तूप, कापूर समोर ठेवावा. महत्त्वाचे म्हणजे जिथे पारायण करणार आहात ती जागा शांत, स्वच्छ आणि सात्विक असावी. रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही 108 वेळेस करावा. यामुळे तुमचे मन स्थिर होते. पुण्यतिथीच्या दिवशी सकाळचा विधी. सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. शक्य असल्यास पिवळे किंवा पांढरे कपडे घालावेत. देवघरात रांगोळी काढावी, दिवा लावावा. तुपाचा दिवा लावल्यास अधिक चांगले असते. नंतर श्री स्वामी समर्थांना फुले अर्पण करावीत, हार घालावा आणि तांदळाच्या अक्षता वाहाव्यात. चंदन लावावा आणि प्रार्थना करावी. हे स्वामी, आजच्या पुण्यतिथी सेवेत माझ्या सर्व चुका तुम्ही माफ करा. माझ्या घरावरती तुमची सदैव कृपा करा. गुरुचरित्र पारायण कसे करावे? पारायण श्रद्धेने करणे महत्त्वाचे आहे. पारायण सुरू करण्यापूर्वी गणपती स्मरण करा, गुरूंना वंदन करा, संकल्प करा. संकल्प काय करायचा? आज मी स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण करीत आहे. माझ्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी ही सेवा अर्पण करत आहे. पारायण करताना स्वच्छ जागी बसावे, मध्ये मध्ये उठू नये, मन शांत ठेवावे, घाई तर अजिबात करू नये. जर पूर्ण वाचन शक्य नसेल, निवडक अध्याय वाचा. 11वा, 14वा आणि 18वा अध्याय. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. महत्त्वाचं म्हणजे झोप येणे, जांभळी येणे, मन विचलित होणे हे कधी कधी नैसर्गिक असते. त्यामुळे घाबरू नका. पुन्हा तुम्ही श्रद्धेने पारायण सुरू करा. नामस्मरण आणि जप. पुण्यतिथीला श्री स्वामी समर्थ हा जप दिवसभर करावा. जपाचे फायदे काय होतात तर मन शांत होते, घरातील नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते. आपला आत्मविश्वास वाढतो. जप करताना माळ असल्यास एक माळ तरी करा. घरकाम करतानाही नामस्मरण घ्या. नैवेद्य कसा आणि किती द्यावा? स्वामी समर्थांना नैवेद्य प्रेमाने द्यावा. महाग पदार्थ देणे आवश्यक नाही. साधे नैवेद्य जसे की साखर, फुटाणे, खीर, शिरा, गूळ, दूध, केळी, साजूक तुपाचा प्रसाद हे नैवेद्य तुम्ही करू शकता. तर किती द्यावे? नियम.
भाव मोठा पण प्रमाण नाही. म्हणून घरात 2 लोक असतील तर थोडासा प्रसादही पुरेसा आहे. जास्त लोक असतील तर वाटण्यासाठी जास्त करा. महत्वाचे म्हणजे नैवेद्य स्वच्छतेने बनवा, रागात भांडणात बनवू नका. नैवेद्य प्रथम तुम्ही देवाला दाखवा, मगच तो वाटा. दुपारची सेवा. दुपारी स्वामी समर्थांची आरती करा, मंत्र पठण करा. आरती काय करावी? जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ किंवा स्वामींची आवडती आरती करा. नंतर प्रसाद वाटा. गरजूंना अन्नदान करा. अन्नदानाचे महत्त्व. या दिवशी केलेले अन्नदान विशेष पुण्य देते. उदाहरणार्थ एखाद्या गरजूंना जेवण, पक्ष्यांना दाणे, गाईला चारा तुम्ही द्या. संध्याकाळची सेवा. तर संध्याकाळी पुन्हा दिवा लावा, कापूर लावा, आरती करा, स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. कुटुंबासह भजन करा. श्री स्वामी समर्थांचे अनुभव सांगा. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. मुलांमध्ये भक्तिभाव वाढतो. या दिवशी टाळावयाच्या चुका कोणत्या? तर पुण्यतिथीच्या दिवशी घरामध्ये भांडण करू नका, कटू बोलू नका, वादविवाद घालू नका, वाईट शब्दांचा उपचार करू नका, नकारात्मक विचार करू नका, अपवित्रता ठेवू नका, सेवा घाईत करू नका. महत्वाचे म्हणजे फक्त दिखावा नको. श्रद्धा, नम्रता आणि प्रेम याला जास्त महत्व आहे. स्वामी समर्थ कृपा अनुभवण्यासाठी खास उपाय. हा उपाय करा. रात्री श्री स्वामी समर्थांसमोर दिवा लावा 21 वेळा. श्री स्वामी समर्थ म्हणा. मनातील इच्छा शांतपणे सांगा. जी तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ती तुम्ही स्वामींना सांगा. नंतर जे होईल ते तुमच्या इच्छेनेच होऊ द्या असं स्वामींना म्हणा. हा समर्पण भाव खूप महत्वाचा आहे. भक्तांचा काही अनुभव. अनेक भक्त सांगतात स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थांचे दर्शन होते आणि संकटातून मार्ग सुद्धा मिळतो. मनाला हलके वाटते, अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. पण स्वामी सेवा ही सौदा नाही, ती प्रेम, विश्वास आणि सबुरी आहे. मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी श्रद्धेने साजरी केली. श्री गुरुचरित्र पारायण प्रेमाने केले आणि नैवेद्य भावाने अर्पण केला तर श्री स्वामी समर्थांची कृपा नक्कीच मिळते. आजच मनापासून एक संकल्प करा. स्वामी माझ्या घरावर, माझ्या लेकरांवर आणि संसारावरती कृपा करा. जर तुम्हालाही स्वामींवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा बरं का. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मैत्रिणींनो, आपण याच मुद्द्यावरती दुसरी माहिती पाहू. आज आपण स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी करावयाच्या विशेष सेवांविषयी, घरातील वातावरण सात्विक कसे ठेवावे, गुरुचरित्र पारायण करताना मन एकाग्र कसे ठेवावे, नैवेद्याची योग्य पद्धत कशी करावी, स्त्रियांनी पाळायचे काही नियम, लहान मुलांसह सेवा कशी करावी आणि श्री स्वामी समर्थांची कृपा अनुभवण्यासाठी भक्तीचा खरा मार्ग यावर सविस्तर माहिती सांगणार आहोत. पुण्यतिथीचा इतिहास. सकाळ संध्याकाळची विधी, पारायण पद्धत, नैवेद्य, आरती, नामस्मरण, भक्तांचे अनुभव आणि समारोह विस्तृत स्वरूपात लिहिलेली आहे. स्वामी समर्थ पुण्यतिथीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे तुम्हाला माहिती आहे का? पुण्यतिथी म्हणजे काय? तर स्वामींच्या समाधी दिनाचे महत्त्व, श्रद्धा आणि सबुरी, घराची आणि मनाची तयारी, स्वच्छता. घर हे स्वच्छ असलं पाहिजे. मनशांती. आपल्या मनामध्ये शांतता असायला हवी आणि आपण संकल्प करावा. सकाळची पूजा कशी करायची? स्वच्छ स्नान करून घ्या तुम्ही आणि स्वच्छ कपडे घाला.
देवघर सजावट करून ठेवा. स्वामी समर्थांच्या समोर दिवा, फुले, धूप, अगरबत्ती, दिवा तेलाचा किंवा तुपाचा असावा आणि मंत्र म्हणावा. ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायण सविस्तर कसे करावे, कोणते अध्याय वाचावे, किती वेळ द्यावा, मध्ये व्यत्यय आल्यास काय करावे. तर नामस्मरणाचे रहस्य सुद्धा आपण जाणून घेऊ. जप कसा करावा, जपात मन लागत नसेल तर त्यावरती उपाय काय करावा. नैवेद्य आणि प्रसाद. नैवेद्य काय करावा, कोणते पदार्थ घ्यावेत, कोणता पदार्थ बनवावा, हे सर्व प्रश्न तुम्हाला पडत असतील. नैवेद्याचे प्रमाण किती ठेवावे, किती नाही, आणि वाटप कसा करावा. अन्नदान आणि सेवा. गरजूंना तुम्ही मदत करा. गरजूंना अन्न द्या, पाणी द्या. घरातील प्रेम, वादविवाद टाळा. स्त्रिया, कुटुंब आणि लहान मुले. सोप्या पद्धतीमध्ये सांगते मी. स्त्रियांना मासिक पाळी असेल तर फक्त नामस्मरण करा. घरगुती भक्ती सुद्धा तुम्ही करू शकता. पण तुम्ही टाळावयाच्या कोणत्या चुका. राग करायचा नाही, दिखावा दाखवायचा नाही. पारायण करताना घाई तर अजिबात करायची नाही. संध्याकाळची आरती व समारोह कसा करावा. आरती म्हणावी. जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ. संकल्प पूर्णता करावा. मनामध्ये संकल्प ठेवा आणि तो तुम्ही स्वामी समर्थांना बोला. श्री स्वामी समर्थ या नावातच सर्व शक्ती आहे. श्रद्धेने केलेली छोटी सेवा देखील स्वामी समर्थांपर्यंत पोहोचते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. महत्त्वाचं व्हिडिओला हाईप द्या. जॉईन बटनावर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.